काम पैशाचं काम किती लागतंय? काय 50,000 मला 1,00,000 लागतंय. तुला पण मला तू तर काही बोलले नाही मला तसं म्हणलं तुझं पहिलं ऐकून घेते मग मी तुला सांगते. एवढे पैसे कोण देईन पण आपल्याला कोणी बकरा शोधावं लागेल. आहे ना तुला आहे कोणी ओळखीचं? काम नाही काका चाल चांगलं हा तेच ओळखीच आहे मला दुसरं कोण नाही ओळखीच काय सकाळ बसून काय डोकं खातो आणि काय काय नाही खातो सकाळ दादा भेटा ना का काही व्हाय ना भेटा ना मग आता मी काम कोणा उचलीत नाही अरे काम दादा देऊ का सोडून हा शिरपेनी लई हे झालं रे. मग आता शेत पहिल्यापासून नगीनच आहे पाटील झाला आणि तू बाब्या सरपंच हा हे ना गाव त्या लुटून खाल्लं दोघांनी मोठी साखळी जमली रे त्याने गाव लुटून खाल्ले आहे ना हा लूट तर हाय रे गरीब गांड्याचे खाते हा हा. मोठ्याला देते आणि गरीब गांड्याचे खाते नाही नाही हा बरोबर हं? तिथं बाबे तर काय ते घरकुल ते घेतो 2-2 हजार अरे सरपंच ना आलाय का ते ना आलाय नाही नाही लई लई त्यानं मध्ये आमच्या अरे. गल्लीतली एक गटारच खाली अरे उलट गरीबाला सहकार्य करा म्हणजे सहकार्य करते का नाही गरीब लोक मग त्यांना रिस राहते निवडून द्यायची हा ना मोठ्या लोकांना काय वाटत नाही हा बी लई 2 नंबर धंदे करतो हा पाटील गावातली पाटील आणि सरपंच हे दोन्ही काय करतात राहील गावात. लई लई बेकार आपले ते होऊन नाही आपली कामच करते. काका आहे वगैरे बस काय काय निवांत बसले काका? चाललंय आमच्या बाता इकडच्या तिकडच्या गावातल्या आम्ही दूध काम घेऊन आलो तुमच्याकडे. काय कशाला बा? काय करू ना वयासारखं असलं तर करू बुवासारखा काम करणार पैसे लागत आहेत थोडे. काय ना पैसे तुम्ही नका देऊ टेन्शन नका बर का पैशाला तुम्हाला एक आयडिया सांगतो सरपंचकडे 2 नंबरचा माल आहे आणि पाटलाकडे 2 आमची नंबरचा आहे. ओळख नाही ना त्यांच्या संग मी देतो ना ओळख करू ओळख घालून देतो ना आम्ही हा का मग ते आपल्याला कशाहून देतील काय ठेवायला मागतील आम्ही राहून मध्ये स्त्री पण मग आमच्याकडे काही नाही ना त्यांना नाही, द्यायला नाही. घ्यायला येईल तू अहो त्यांच्याकडे मामूर पैसा आहे त्यांना कधी थोडं बायचं येडे हा बाई पाहिलं पैसे ते हा बाई सेडे? पैसे काढायचं आपण ठरवू काहीतरी. हा बरं मग आमची ओळख तर करून द्या ओळख झाली का हा. तुम्हाला सांगतो तुम्ही नुसत्या बोलल्या ना 10,000 लगेच एका मिनिटात देतील ते बरं दहा सरपंच नाही लागत आहे आम्हाला. सरपंच बिन पाटील तसंच आहे, दोघं बी आम्हाला 10 नाही लागत आहे. मला 1 लागते का 50 लागते. हा 1.5 लाखाचं काम आहे तरी देईल होईन ते काम होईल अहो ते ना 10-20 लाख रुपये खायली या पंचायती पण असं काही मग? ऍडव्हान्स पाना नाही ना अंगात. नाही ऍडव्हान्स नाही घे ते पण आहे बायच्या लालची आहे ती आम्ही काही महिन्यात फेडून देऊ का? हा ऊस नाही दिलं तर चालेल ना आम्हाला काय नाही उसने मागा तुम्ही तरी देतील तुम्हाला बरं चालेल ना मग कुठं राहते ते चला घरी जायला लागते त्यांच्या घरी जाऊ आपण सरपंच एका टायमाला सापडतो का नाही पंचायती ते का काय मी काय म्हणतो काय आता त्यांची ओळख करून द्यायची सगळं तुमचं काम करून देईल मी काम करून द्यायचं आम्हाला. पण मला काय देणार तुम्ही पण देऊ 10,000 त्याला काय नाही नाही. मला 10,000 कसं काय 50 एक घ्यायला पाहिजे हो आम्हाला चेक भेटत आहे. आम्हालाच पैशाची गरज आहे. बरं 30,000 द्या मला ओळख करून द्यायची हा तिला 50 लागतंय. अरे तुम्ही 10-20 जास्त मागा असं बरं चला मग देऊ आम्ही तुम्हाला आम्हाला कुठं घरातून द्यायचे बर का हा लगेच द्या मला ती हा कुठं भेटल होते लय ऊन लागू राहिलं. आला आला आपण सरपंच हो राम राम सरपंच राम राम काय नाही हो असंच काम अडचणीचं होतं आलो होतो काय अडचण आल्या का अडचण काही नाही हे बायला अडचण त्यांना अडचण होती बायला हा काय अडचण थोडी पैसे हे बघ. मदत. त्यांना आहे ना सध्याची असं शेतीची परिस्थिती आहे ती बांधलेली ते जाम झाले ना त्यांना आता पैसा नाही राहिला भांडवल नाही राहिलं शेतीला याला त्याला नवरे असतील ना आहे पण ते आता शेती पुढे काय करणार आहे ते आपण ते काम नाही करते का नवरा आहे पण पीक निघाला नाही ना काही बोलू. पिकच निघालं नाही नाही शेतात पिकच नाही निघालं. जाम झालं हो तिला 50 मग लागतंय म्हणलं- मला 1 लागतंय. मग तुमच्या नवऱ्याने मागते पैसे नाही ना मला आता एक लागेल ना हा हा मला 2 लागतंय. हा का काय करायचं पैसे तुम्हाला हो काय झालं ते लय मोठं काम आहे तरी तुझ्याकडे काय माझं शेतीचं पीक आणायचे ढोरं त्यांना खायला प्यायला काहीच नाही. चारा पाणी घ्यायचं बा. चारा पाणी. हा. दुष्काळ पडला आपला का लय अवघड आहे. आम्ही तुमचे मेहनत फेडून टाकू दोघे पण. महिन्यात कुठून येतो तुमच्याकडे मेहनत म्हणजे पीक नाही नाही निघाल. महिन्यात नाही आता थोडं तुम्ही चार- पिके नाही नाही काय ना, ते आम्हाला लोन बिन काढू आम्ही बँकेत लोन टाकेल. ए अशी गिऱ्हाईक माग ना आणि जाऊन काय अहो, नाही, बँकेत लोन महिन्यात टाकेल सांग ना. नाही चार एक महिने लागतील आता काय चार लगेच- वर्ष लागू द्या वर्ष वर्ष वर्षाने द्या आम्ही हळूहळू देऊ हा तुम्ही दमाने मी दमाने घेईल मला काय तसं नाही हा, बरं मला काय एवढं घाई नाही चालेल मी आता पक्की करायला दिले ते जाऊ द्या तुला चांगलं माहिती की हा नाही हो हा चालतो गिऱ्हाईक माझं
हा ना हा नाही, नाही. स्वतःहून आणतो काय आहे, हा तुम्हाला सांगतो बरं का सरपंच, हा बोला ना. आता आले टायमावर तर लवकरच येतील, हं. नाही आले तर थोडे लांबतील. लांब द्या ना पैसा आहे. हो पैसा आहे मला माहिती हा. लांब द्या अहो तुम्ही व्याज का पैसे लांबले हो व्याज दाखव ए व्याज का दिले का व्याज नाही घेत. तुमच्या जीवा मी सरपंच नाही, आहे नाही, नाही, हा. तुम्ही मला केलं का रे हा. मतदान आणि मग मी सरपंच झालो का नाही ते बरोबर आणि मग आहे. मी व्याज कसं काय गेलो तुमच्याकडून नाही, नाही, ते व्याज नाही घेत, व्याज काय नाही. तुम्ही याला नसतं आणलं तर तुम्हाला दिलं असतं देवासारखीच आहे हा. काय ना पैसे द्यायला. अहो, अहो मी काय? तर केलं ओळख बा. पाहिजे काय अहो म्हणजे आमच्या घरचे ओळखीचे पण आम्ही आज हो. पहिल्यांदा बाहेर पडलो मग तुम्ही सरपंच मतदान करायला होत्या का नाही मला काय बोला तर बरं का तो नाव सरपंच काय बघूया बघ तो का सीमा पाहता तू आता 2 वर्ष झाली वाटतं तो मतदान यादी लावले ना हा, हा? हा. पोरं सोर किती तुला दोनच आहे. तुला काय चालेल तो तर माझ्या एकटा लग्न झालं आम्हाला पोराला काय लवकर हा याला खायला करायचं पोर बरं का ए, हो, सरपंच सरपंच हा. त्या येणार होत्या कोणा? मला काम आहे अर्जंट, पण त्या म्हणे तुम्ही चला, आमची ओळख नाही, मला देतील ते पैसे. मग कुणी आलं लहान पोर आलं तर मी त्याला पैसे देतो. तुम्ही म्हणजे एक देवत आमच्या मी सगळ्या. कोणालाच नाही म्हणत नाही कोणालाच नाही म्हणत नाही म्हटलं एखादा निधी आला ना निधीचं काम आलं काही आलं ना तर ते मी मागत होतो पण गरज गरज हा तुम्ही ते निवडून- पैसे काढून घ्या त्या आणि इकडे द्यायच्या वापरून. तुम्ही म्हणून निवडून येऊ राहिले ना सर हा पुढे 5 वर्ष परत ताकद आहे आपली पुढे उभं राहायची कारण का आपण तेवढं पेरेल राहतं नाही ना नाही ती सरपंचाला नाही योजना केली तरी चालेल, पण खरं. इकडे ज्यांच्याला इकडे, पैसा इकडे, रोख द्यायचा. बरं तुला किती लागते मला 1.5 लाख तरी द्या. आता सध्या तुला 2 म्हणजे 3.5 लाख बरं पैसे देतो त्यात तुला चांगलं माहिती आहे ना. हो. बरं आहे बा 2 तुला 1.5 तुला 3.5 हा लाख हा रक्कम मोठी काय हो? बरोबर. तर पैसे देतो मी पैसे द्यायचं काय नाही ठीक आज बंडल तर मग हे पैशाचं तुम्ही काय करा त्यांच्या त्यांच्या कामाला काय लागतील. द्यायचे त्याला देऊन टाका आज तुम्ही द्या कोणाला हा. पण मग मावलं काय मग म्हणजे तुमचे फेडून द्या आम्ही लवकर. अरे हा तुम्हाला म्हणलं थोडंफार व्याज घ्या असं काही नाही हा आता पाहिजे पाहिजे असं याद नका पाहू ए, ते नंतर तुम्ही पहा काय करायचे, म्हणजे म्हणजे ते देतील ना पैसे नंतर. अहो त्याने मला 2 वर्ष जाऊ देऊ मला अरे काय प्रॉब्लेम तुम्ही नाही असं म्हणता काही आता खूप पटकन द्या आम्ही जाऊ आमच्या द्या कामाला. थोडं समजून घ्या थोडंसं. काय करायचं काय नेमकं मत द्यायचं नाही देऊन टाकू मत नाही, देऊन नाही, टाकू. मतदान अजून लय बाकी आहे आमचं हो. मतदान तुम्हाला घ्या आमच्या घरात 6 लोक काय तुम्हाला झालं आता मतदान अजून लय 4 वर्ष नाही पा मग तुम्हाला जेवायला घरी बोलव हा जेवायला आमच्या घरी खरं. पैसे लवकर द्या हा जायचं घरी तू कधी येऊ नाही का आता आलं तेच चालेल कोण घरी घरी कोणी मिस्टर गेले कामाला हा का कधी येते संध्याकाळी हा. माझ्याकडे या ना आजच्या दिवसात ते सध्या जरा लय लांब होते सध्या म्हातारे येले ना घरी त्याला काढून टाक काल ते पैसे आले की नाही आपलीच झालं. खायची वन आता जेवायला अशी राहिले. बोकडी घेऊ बसत नाही नाही. नाही ए, लागायच्या नाही नाही आपलीच खायची पाहिजे ए बाबा ते ना ते म्हातारी अहो मग त्यांनाच पैसे भरायचे ना तिकडे हा, गावात असं- असं आहे काय हा पैशामुळे येत ते ते अजून 2-4 दिवस मग आता आहे. ही 8 दिवसांमध्ये तो मग रोज आलं चालेल का जेवायला रोजच या असं काही नाही दिवसा जेवण जाईल मी हा. रात्रीचं कसं मी मामा घरी राहतो हा, मी माझा पण नवरा- त्या- कसं आहे बाय बरं लोकांचं का? कसं आहे बाय मी आज जोडून सांगतो बोल लोकांचं कसं आहे पाहणं दुसरं कोणी माझा राहतो. नवरा राहतो मी दिवसा येते संध्याकाळी. हा? दिवसाचा हा, नाही नवरा ना राहतो संध्याकाळी. म्हणजे तो नावर असते म्हणजे मला यायला नको तो घरी दिवसा कसं कवर जेवलं झोपलं आरामशीर केला नाही, उन्हाचं नाही. बरोबर झोपायचं काय काम आहे नाही, जेवलं? जेवण झालं मला मग आराम करायला लागतो पैशाचं म्हणून मुद्दा घेऊन बरं ते पैसे दे का एकदा. पैसे द्यायला तुला माहिती आहे ना सरपंच, तुम्ही आहे ना या जरी का मग काय टाइमपास नका करू, बरं मला लय तेव्हा- काम आहे. तुला किती आहे? पुन्हा आमच्याकडे पूर्ण देऊन टाका आम्ही वाटून घेऊ काय अडचण नाही. वाटून तुझी वाटते काय वाटून घ्या हा, ना. किती ये दे? जवळ आहे ना 3,15,000 आहे असं का हा, मग 3 बाकी लाख 15 आहे 15 का बाकीचे फोन पे टाकून द्या थांब ना तू काय करा याला 1.5 दे पूर्ण हा तुला 2 ला 15 कमी राहतील ना मी याच्या वेळेस घेऊन येतो. चालेल हा हा जमेल ना हा. जेवायला आलो हा मी काय म्हणतो आता एक कर हम्म. हे घे बघ. मला भेटला टाईम तर येईल जेवायला हा. तो आता हे पैसे घे आणि हे बाकीचे फोन पे मारून द्या तू आता जातो माझ्या फोन तू हे करा तुम्ही पैसे दे, तू जाईन घरी बघ अरे पण मग मी आता बरोबरच जातो, आम्ही द्या चहा ना पाणी पैसे घ्यायचं. मला बी जायचं म्हातारे हा. जेवायची अजून घरी ते- मला जायचं घरी ना असं पैसे घेतले आता हा पैसे दिले चाललो मी आम्ही येतो हा. आज तो आज आता बरं, नका हो. येऊ, आज नका येऊ आता सरपंच. दोन दिवसांनी. हा.
येतो आम्ही चालेल का तुम्ही हा बरं चला माग थोडे काम आहे आता काय बरं का मी बाहेर चालले हिच्याकडे चालले देवाचा कार्यक्रम हा हा काय हा उद्या उद्या येतो हा ऐ दाखल दिल्या ते जनावरला पाणी लावली पाहिजे सगळं करतो मी इथे तुला आहे ना तुला पगार वाढला बघ तू काम कमी करायला लागलं नाही मी काम व्यवस्थित करतो इमानदारीनं काम करतो इमानदारी म्हणून तर तुला ठेवले मग मी काम करतो ना वय वय याला तू ना फक्त गप्पाच्या मागे गप्पाचा लालची तू बरं मी जातो तुम्ही तालुक्याला चालले का? हा बरं मी जातो ते मला मीटिंग आहे हां बरं टाईम होईल भाऊ तुम्हाला हा जाय वय मी सगळं काम कम्प्लीट करतो हा याला लई लई डोकं खाते साहेब निघले का साहेब येऊ का हा, कुठं बोलायला नाही मी ना डबल सीट नाही घेत अहो आम्हाला नाही जायचं कुठं येऊ का सब्जीत चालू आणि काय काय काम आहे काय काम आहे काही नाही मुद्दा घेऊन आलतो तुमच्याकडे या हं? दोघींना थोडी पैशाची अडचण आहे. हा पैसे तुम्ही अडचण दूर करता म्हणजे हा तुमचं लय नाव आहे गावात ती अडचण दूर आहे ना बायांची खूप मग आम्ही बायच आहे ना माझं आहे ना. हा तुम्हाला काय लागेल पैसा आम्हाला दोघींना काय मला 50,000 का तुला मला 60-70 हा दोघीचं 1,20,000 टायमिंग भागून घेतो नेमकी काय अडचण थोडीशी म्हणून आलंय म्हणजे देवासाठी वाट पाहिली तुमची एवढी काय अडचण आणि आता हे आता कसं आहे पोरं मोठं झालं शिक्षणाला पैसा लागतो ना हम्म. एवढं गोड पाक राहायच्या नंतर तुम्ही काय पाक परत जाणार आहे का तुमचं गावातले नाव ऐकले हा म्हणून म्हणून आज भेटून जाऊ मागूनच पाहू नाही नाही मला दिवसापासून माही बोलायची इच्छा होती तुम्हाला सांगा पण मी पाटील असल्यामुळे ना हा. थोडं योग किती आपणच सोबत लाजून तेवढं पैशाचं काम करू करू पैसे पाहिजे ना बुजून टाकते तुम्हाला बुजून म्हणजे हा उठता आलं पाहिजे अच्छा हा पाटील म्हणतात मला पाटील द्या ना लवकर हा हो, कारण मग तेवढं मी ना पाटलाचा खेळ पाहायला गेलो ना लय अवघड आहे मी मरेल माझं जित करतो आणि जित माझं मरेल दाखवतो अहो आम्हाला मारायचे नाही जिवंत नाही करायचे आमचं पैशाचं काम नाही नाही पैसे ते देणार हा? पण त्याचा मोबदला भेटेल तुम्हाला काय लागतंय काही व्याज घेता का नाही नाही जेवायला या घरी नाही नाही जावायला काय जावा बिवाय नाही दुसरा मोबदला पाटलाला 90 गिंटी घेता का पाहून चार पाहून आता आमच्या नावावर दारू पित नाही तुम्हाला घरी बोललेलं असतं पाहून चार करा करू पाहुणचार आम्ही करू कसा कसा करणार पाहून चार तुम्हाला काय लागत माझ्या मनासारखा पाहून चार वाढा माझ्या मनासारखा पाहून जर चाललं ना तुम्हाला मी एक जेवढं लाल पैसे काही पडून जाणार नाही करू आम्ही पाहुणचार चालेल चालेल करू आम्ही बऱ्या बाय तुमच्या नवरे काय बोलले नाही बाई मला नाही नवऱ्याला सांगूच नका हा सांगूच नका बरं तुला किती लागत आहे मला 70 एवढं देऊन टाक आम्ही मोजून घेऊ दोन हा. वाटणी आम्ही एकाच सोबतच राहतो बऱ्या बाय पाटील याला आणला ना कधी निर्मुखी परत गेला नाही मग खुश करू पाटला खुश करू हा? हा पाटील खुश तुला तर खुश तुम्ही करायला खुश. चालू आम्ही हा तुम्ही खुश नाही नाही तर आम्ही गाव गोष्ट खुश पाटील खुश द्या गाव खुश तर तालुका खुश तर जिल्हा खुश लगेच. पाटीलचे पैसे त्यांना आम्हाला द्यायचे हा. एवढे दे आम्ही देऊ थोड्या दे, दे, आम्ही घेतो मोजून घेतो टाइम मला आहे ना माझे पैसे पण लय बरे वाटले. अजून तुम्ही पैसे तुम्हाला पैसे उडायचे ना घरी या घरी पैसे उडू नका आम्ही चाललो हा. आम्हाला घरून फोन येते बरं मी कधी हो मग उद्या सांगतो फोन करतो कधी भेटसाल मला उद्याच हा का आता आम्हाला जाऊ द्या लय. फोन करता बस ही करीत आता आहे ना 2 जनावर पाटलाच्या ताब्यामध्ये पडले आता पाटलाचं काच घरी लक्ष आले आता त्यांच्या मागच म्हणतो आज पाटील याडा झाला याडा आज पाटील आहे ना लय खुश होणार आहे खुश मनोरंजन आहे पाटलाचं आज मनोरंजन जातोच आपला जुगाड भारी झाला वरती टांगणे आला नाही सगळ्यांना मी बऱ्याच टायमाचा पाहतो तुम्ही कुठे गेले होते आम्ही ना आम्हाला तिला अर्ध्या रस्ते सोडून काही काम नाही केलं काय तुम्हाला आता आम्ही एवढा हिस्सा नाही पाचच नाही 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 असं नाही अहो, पैसे कुठे एवढे आमचंच काम नाही राहिलं त्याच्यात 30,000 तीच कबूल नाही केले देता ना आता तो बाबा आमच्या घरी येणार आहे मग काय पैसे घ्यायला त्याला आम्ही काहीच दिलं नाही त्याच्यामुळे तो पैसे घ्यायला आता येतोय. तुम्ही काय करा काका आज घ्या. नको 2च देऊ हे बाई 2 नाही हजार घ्या नाही एवढे नाही एवढे नंतर देऊ ना परत तास माणूस पाहून द्या आम्हाला 10,000 उद्या तरी देतो द्या. परत हे 2 10,000 द्या नाही, नाही, 10,000 दे मर्द लवकर 10,000 दे हा, हे 1,000 घ्या वाद झाले आता आम्हाला जायचंय चल भेटू नका आता परत काय बा त्यांचं काम झालं ते येईना तर मला तर 2-3 हजारावरच हे केलं जाऊ द्या आता कधी जे झालं ते
आता आहे ना जातो शेमाच्या घरी मस्त जेवण करतो मस्त ताव मारतो झोपही घेतो मस्त एन्जॉय करतो मस्त माझ्या फिरकीच्या फुला वाटतंय तुला सर म्हणजे तो काय काम इकडे पोलीस पाटील तो काय काम आहे काय काम नाही तो काय काम आहे तू सांग खरं सांग मी सरकारी माणूस आहे कोण आणि मी कोण आहे तुला सांगू ठोकी सांगा तो अशी टोकीचं परत तुला सांगतो पदच खाली करायला कोणतं पद हा पत्वा खाली होऊ शकतो तो होऊ शकतो सरकारी माणूस आहे हा मला गावचा पाठिंबा आहे आता हा? गावात निवडून देईल तुला माहिती आहे मी सरकारी ना कर्मचारी सरकार उला सरकारला माग पडेल एक जणात ठेव तुला सोबत आहे का या बायाच्या घरी आहे ना कोणतं पाहिजे शेमाच्या द्यायचा मी त्यांना राखा नेले राखा काला? मी काय मी त्याला नवरी नाही का मी नवरी नाही का देवानी माही वाईट नजर नाही अरे घ्यायची. काय वागत काय बोलतो पोलीस पाटील तू हा माझ्या मला शिकतो का मला माहित नाही का ते दोघी जणी. बरं तू काय लावतं मला खरं सांग खरं सांगायचं हा बाय लपवायचं नाही खरं सांग तर माझं लग्न करणार. कोण ते दोघी. बस दोघे पण हा. का बघा पैसे नाही दिले. किती 1 लाख रुपये तो 1 लाख दिले 50 काढ. तुला माहिती आहे काय का मला एक शिमीने जेवायला बोलवलं आता हा? मी किती पैसे दिले माहिती आहे किती का 3.5 लाख रुपये बरं मी राहू ना हां शिमराव जीवा करते दुसरी का ना बकुळी बकुळ राहू ना मला वाटते का संध्याकाळी मी तिच्या काही मला ते ऐक याचे खोल काय पडा वेगळे दिवसा इकडं संध्याकाळी खोल तिकडे पडा खोल पडा कोण पाडला तरी खोल चालेल पडा मला काय खोल फरक पडत नाही हा हा, अरे गाप पैसे मी जास्त द्यायचे तुला हा? कळतं काही का थांब मी फोन लावतो हा लाव दाराला लावून पुढे गेला लाव विचारतो त्याला थांब. लाव फोन लाव यायला मी तो जमू देणार नाही हॅलो बकुळे कुठे आहे यायला फोन अरे कट करून राहिली कट करून राहिली फोन का बरं थांब मी शिमेल लावतो फोन शिवचाप येतो तुझ्या फोन शिवचाप आहे बकुळेचा लागला तिला लगेच कट केला शिमेला लावला तर शिमेचा शिवचाप आहे तू पाय बरं लाव हॅलो हॅलो हां कुठे आहे तुम्ही काय बुलढाण्याला घ्या बुलढाण्याला काय आहे ते म्हणा आम्ही बुलढाणा आम्ही आलो बुलढाणा लिहून का तो रूम ते म्हणा आमच्या भाड्याचा होता म्हणा आणि त्यांची नवरी नवरीच नाही द्याल ना हा ते तर मला बरं नवरी आहे आम्हाला नवरी तिकडे द्यायची मग तो कोण होता मग काळा तो कांदा त्याला सांग नाही नाही ते म्हणा तो कोण आहे? त्याला आम्ही ओळखत नाही म्हणा पण ते तुम्हाला सरपंच म्हणायचे ते हं? ते बाया बरोबर होतं ते त्याला काय काय बुड गेले हं? चालतं बुलढाणा अरे तू तरी लाखात गेले बाई 3.5 लाख गेले अरे पण या काही चान्स नाही बुलढाण्याला जाऊन टाकतील आपल्याला कापून त्यांच्या नाद्याला लागून 7-8 पैसे गेले चालतील बाबा पण जीव कुठं घालतो तिकडे एवढं लांब ते खरं बा. अरे मग पैसा पाहिजे बुलढाण्याला जातो हा अरे पण चिकनले बरं होतं रे. अरे वस्तू काय भारी होते पण त्याचे मी त्या उद्योगामुळे देईल भाऊ मग हा त्यांचे काम आडले होते म्हणून दिले तुम्ही अरे मी त्याचे चेहरे बॉम्ब पैसे दिले तू आतापर्यंत हेच करीत आला मी नाही केलं असं आता काही नाही बस भाऊ आता घरी चल दोघी नाही चुना लावल्या गोड बोलून गेले मस्त पैकी आपल्याकडून पैसे घेऊन हा सरळ खेळला तो मधला एक काळा कोण होता तो एक जोडी काढला एकीचा नवरा होता का काय तेच कळा ना बा अरे याचे पिक्चर आहे त्यांचा एजंट आपल्या त्याच्या आईला त्याच्या मुखात जात नव्हते वा त्याला नाही उद्या हा ना दाता दाडा सांगू ते वाडा पण त्याला नाही अपेक्षा ऐक हा. पोलीस पाटील हा. आणि मी सरपंच आहे दाखली म्हणून 1.25 लाखाची आपण दोघं सरकारी माणसं आहे हे गावात कोणाला माहिती नाही झालं पाहिजे माझ्या बायकोला सांगू नको सगळ्या गावाला तू सांगू माघारी येऊ नको माझ्या बायकोला अजिबात कळू देऊ नका तुला एकच सांगतो तुला लय गाठ सवय याच्या घरी जाय त्याच्या घरी जाय हा जर माझ्या घरापर्यंत माहीत झालं तर मग मी तुझ्या घर पण सांगेल मी नाही सांगू दाखली म्हणून 1.25 लाखाची जिरली दोघायची पण ठोकली कुठे ठोकली आपला माझी 3.5 रुपये लाखात गेली नाही मी थोडक्यात आठवलो काय सांगतो नेमके बँकेतून भरणा काढला मला होता चान्स भेटला तर ना पण त्याला पैसे देणं होतं हा का नाही मला आता बोललो होतो तू परा शेमा नाही होती म्हणे या म्हणे जेवायला हे रुमालीचं भाडं ते की रे बस हे 5-50 मग इकडं खायला बसतो चाल मग येते का रूम आहे म्हणजे तुम्ही भाडं मग चल आता काय करू आहे काही शिल्लक अरे नाही नाही तू चहा पाच घडा मला नाही किंवा मला टेन्शन मला टेन्शन वाढलं आता चल ना एक क्वार्टर मारून घेऊ चल उतर भेटू चला ना दे चल मग पाठी नाही